श्री दत्त महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. गुरु शिष्याला म्हणाले, ऐक. गर्ग अर्जुनाला कथा सांगू लागला. जंभ नावाचा एक दैत्य पृथ्वीवर राहत होता. त्याने सर्व राजांना जिंकून पृथ्वीवर आपली सत्ता प्रस्थापित केली व तो दुष्ट दैत्य महाबलाढ्य झाला. आता देवांना जिंकावे, स्वर्गाचे राज्य बळकवावे या हेतूने त्याने आपला एक दूत देवांकडे पाठवला. देवांनी त्याची धमकी मानली नाही. तेव्हा त्याने असुर सेनेसह स्वर्गावर स्वारी केली. मग देव इंद्राकडे गेले. इंद्राला त्यांनी जंभासुराच्या हल्ल्याची वार्ता सांगितली. इंद्राने लगेच देवांची सेना जमवून रणकंदन आरंभिले. तेव्हा दारुण युद्ध झाले. देवांनी पुष्कळ दैत्यांना मारले. त्यांच्या बाणांनी दैत्य फारच घायाळ झाले. त्यांच्या अंगी मुळीच त्राण उरले नाही. दैत्य पळून जाऊ लागले तेव्हा जंबासूर सरसावला. दैत्यांना पुन्हा रणांगणाकडे वळवले. जंबासुराने मोठा पराक्रम करून देवांना जर्जर केले. नाना शस्त्रांचा अस्त्रांचा त्यांच्यावर मारा केला. देव घाबरले. दैत्याने जरासुद्धा न थांबता देवांनाही त्राही त्राही करून टाकले. देवांची दैन्या पाहून इंद्र ऐरावतावर आरूढ होऊन आला व त्याने वज्रप्रहार करून असंख्य दैत्यांना ठार मारले. वज्राने इंद्राने दैत्यांची शरीरे भग्न केली, मस्तके चूर्ण केली. त्यांच्या रथांवरून त्यांना खाली पाडले. त्यांचे हातपाय मोडून टाकले. वज्रप्रहार करून त्याने जंभासुराला मूर्छित पाडले. पण तो महाशूर परत उठला. त्याने इंद्राला जर्जर केले व देवांनाही पळवून लावले. त्यावेळी तो असुर विजयी झाला आणि मोठमोठ्याने घोषणा करू लागला. सारी दैत्यसेना अमरावतीला गेली. जंभासूर इंद्राच्या सिंहासनावर बसला व स्वतःला इंद्र म्हणवू लागला. त्याने देवांना पृथ्वीवर घालवून दिले. दिक्पालांचे अधिकार आपल्या हाती घेतले. त्रैलोक्यावर सत्ता प्रस्थापित केली. यज्ञभाग तेच घेऊ लागले. जेथे देव होते तेथे दैत्य गेले की तेव्हा देव पळून मेरू पर्वताच्या गुहेत लपले. त्यांना अन्य कोणताच आधार राहिला नव्हता. सर्व देव मिळून गुरूंपाशी गेले व दीनपणाने त्यांनी आपली दुःख गुरूंना निवेदन केले. हे गुरु, ही अशी आमची अवस्था का झाली आहे? पुढे आमची काय गती होणार हे कळत नाही. शत्रू आम्हाला आटपत नाही. आमची मती पार कुंठित झाली आहे. गुरु म्हणाले, इंद्रा, दैव कोणीही टाळू शकत नाही. जे जे होणार जेव्हा होणार असते ते होणारच. आता तुम्हीच लवकर सह्याद्री पर्वतावर जा. तेथे अत्रिसूत दत्तात्रेय आहेत. ते तपोधन परमात्मरूप असून शरणागतांचे रक्षण करणारे आहेत. ते कृपादृष्टीने शरणागताचे दुःख हरण करतील. जो मनात धैर्य धरील त्याला ते वर देतील. तुम्ही त्यांच्या सेवेस तत्पर होऊन तिकडे लवकर जा. गुरुवचन मान्य करून व त्यांचे चरणवंदन करून सर्व देव दत्ताश्रमास आले व त्यांनी भक्तिभावनेने दत्तांना वंदन केले. दत्ताची मूर्ती अजानुबाहू, सर्वांग सुंदर, तर्कापलीकडे मनोहर अशी होती. त्याचे नेत्र विशाल होते. त्याचे मुख विकसित कमळासारखे होते. शंखासमान त्याची मान 3 रेषायुक्त होती. त्याचे दर्शन होताच अपार सुख होत होते. त्याने कोणतेही वस्त्र धारण केले नव्हते व त्याने नग्न युवतीला आपल्या अंकावर बसविले होते व तिचे तो वारंवार चुंबन घेत होता. तो स्वतः पूर्णपणे निष्पाप होता व मद्यपान करण्यासाठी अनघा म्हणून स्त्रीला बोलावित होता. मध्याने तो मदोन्मत्तसा भासत होता. त्याचे असे रूप पाहून देव दूर उभे राहून लांबूनच त्याला नमस्कार करू लागले. पण त्याने तर त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. देवांनी काय केले? दत्त चालायला लागले की देव चालू लागत. तो उभा राहिला की तेही उभे राहत. तो बसला की तेही बसत आणि वारंवार नमस्कार करीत. असा पुष्कळ वेळ गेला पण दत्ताने एकही प्रश्न केला नाही. त्यामुळे देवांना फारच खेद झाला. ते स्वतःचाच मनोमन धिक्कार करू लागले. अहो, आम्हाला तपोबलही नाही व भक्तिभावनेचेही बळ नाही. हा साक्षात गोविंदच आहे, तरी त्याच कारणाने आमच्याकडे लक्षही देत नाही. आता येथेच आपला देह समर्पण करावा. जोवर या परमेश्वराकडून आपल्याला अभय मिळत नाही तोपर्यंत येथेच राहू, असे म्हणून त्या देवांनी ते स्थान मुळीच सोडले नाही. त्यांचा असा दृढ भाव पाहून तेव्हा दत्त म्हणाले, स्वर्गस्थान सोडून तुम्ही येथे आगमन का बरे केले आहे? तुमची मुखे अशी म्लान का झाली आहेत? तुम्हाला कोणी त्रास दिला काय? असे त्याचे वचन ऐकून व त्याला वंदन करून ते दुःखित देव
हीन होऊन म्हणाले, हे जगतप्रभो, देवांच्या देवा, तू सर्वज्ञ आहेस. जंभ नावाचा मोठा दैत्य फार मत्त झाला आहे. त्याने शंकर प्रसन्न करून घेतला आहे व आमचा स्वर्गच ताब्यात घेतला आहे. तेथे त्याने दैत्यांची स्थापना केली आहे. आता आमचे काय होणार? यज्ञातील हविर्भाग तोच घेतो, सर्व सुखे तोच भोगतो, त्याच्यावर कोणत्याही शस्त्राचा प्रभाव पडत नाही. तूच श्रेष्ठ परमेश्वर आहेस. आम्ही तुझे केवळ दास आहोत. तूच आमच्या शत्रूंचा संहार कर. उशीर लावू नकोस. प्रलय काळी पळभरही विलंब न लागता तू या ब्रह्मांडाचे भस्म करतोस. या दैत्यांचा निपात करण्यात कसला उशीर? आमचे सर्व अधिकार गेले. आम्ही मानवाप्रमाणे लाचार होऊन पृथ्वीवर कुठेतरी संचार करू. हे कृपासागरा, तूच आमचा उद्धार कर. देवा, आम्ही तुझे भक्त आहोत. तूच आमची गती आहेस, हे स्पष्टच आहे. आम्ही तुझ्या चरणाशी लीन आहोत. आम्हाला या दुःखातून मुक्त कर. दत्त त्यावर हसून बोलला, अहो, मी स्त्रीचे उष्टे खाऊन पिऊन दूषित झालो आहे, भ्रष्ट झालो आहे. मी मद्यपानात आसक्त आहे. मी मन ताब्यात ठेवलेले आहे. अशी माझी स्थिती झालेली आहे. व्यर्थ इथे कशाला आलात? तुम्ही आपले परत जा. स्त्री संयोगाने माझे पतन झाले आहे. स्त्री भोगाने अत्यंत दुःख भोगावे लागते. दैवगतीने मी स्त्रीचे उष्टे खाऊन पिऊन भ्रष्ट झालेलो आहे. माझ्या मनात तर सतत असे येते की मला धर्म अधर्म यांची खंती नाही, पाप व पुण्य यांची गणतीच कसली नाही. माझीच पुढे काय गती होणार हे मला माहीत नाही. दत्ताचे असे बोलणे ऐकून देवगण गुरुवचन स्मरून व दत्ताला पुन्हा नमस्कार करून म्हणाले, भगवत, तुमचे बोलणे खरे आहे. जे मायारचित जग आहे ते तुम्ही सर्व व्यापले आहे. हाच उष्टे खाण्यातला अर्थ आहे. भ्रष्ट म्हणजे जीवनपणा. मद्य म्हणतो म्हणजे मोह व प्रमाद. जीव त्यांचा स्वाद घेतो. तू स्वच्छंद ईश्वर आहेस. भेद व आवरण तुझ्या ठिकाणी नाही. तू निष्पाप आहेस म्हणून अनघ व तुझी स्त्री म्हणजे शक्ती म्हणजे अनघा. ही विद्या तुझ्यापासून कधीच वेगळी नसते. सूर्याची प्रभा ज्याप्रमाणे ब्राह्मण व चांडाळ यांना स्पर्श करूनही पाप पुण्य काही घेत नाही, त्याचप्रमाणे तुझी शक्ती पवित्रच राहते. तुझा अनुग्रह झाल्यावर कोण निग्रह करू शकेल? धर्माचा विचार हा अज्ञ लोकांसाठी. सुज्ञ कशाचाच भेद धरण्याचा आग्रह धरीत नाहीत. त्यावर दत्त म्हणाला, देवांनो, हीच गोष्ट तुम्ही मनात पक्की धराल तर तुमचे दुःख दूर होईल. तुम्हाला पुन्हा सत्यगती प्राप्त होईल. आता तुम्ही येथून परत जा. शत्रूला पकडून येथे आणा. मी त्याला क्षणार्धात निर्वीर्य करून टाकतो. त्याचे असे वचन ऐकून देव परत गेले व त्यांनी मोठ्या धैर्याने पुन्हा रणाला प्रारंभ केला. पण दैत्यांनी त्यांच्यावर अशी काही चढाई केली की देव मार खात पळत पुन्हा दत्ताश्रमामध्ये आले व दैत्यही मागोमाग तेथे आले. दैत्य दत्ताश्रमात आले व तेथे त्यांना ती सुंदर युवती दिसतात ते भुलले. कनक आणि कांता यांचे दर्शन घडताच भ्रांती उत्पन्न होते. जे ह्यांनी मोहित होत नाहीत ते मुक्त जाणावे. त्या स्त्रीचे सर्व अवयव सुंदर होते. कमलाच्या पाकळीसारखे तिचे नेत्र होते. वदनही कमलासारखे होते. तिच्या रूपाची शोभा अवर्णनीय होती. अशी ती सुंदर स्त्री दत्ताच्या मांडीवर बसलेली त्या असुरांनी पाहिली. दैत्य मोहित झाले. त्याची अभिलाषा उत्पन्न होऊन त्यांनी देवांना सोडून दिले व ते कामातूर झाले. ते मनाशी म्हणाले, प्रयत्न न करताच आम्हाला हे स्त्रीरत्न मिळालेले आहे. हे देव तर अगदीच निर्बळ आहेत. यांचा कसला प्रयत्न? आमच्या मागे जर देव लागले तर ते ठार मरतील. असे म्हणून दैत्यांनी एक पालखी आणली. दत्ताच्या मांडीवरून त्यांनी त्या स्त्रीला उचलली, पालखीत बसवले व ती पालखी उचलून घेऊन चालले. देव तटस्थच राहिले. ते काहीच बोलू शकले नाहीत. दत्त त्यांना म्हणाले, पहा, दैत्याने त्या स्त्रीला नेले पहा. सर्व दोषात मोठा दोष हाच की परस्त्रीला स्पर्श करणे. त्यामुळे सर्व कुळ एक निमेषही न लागता जळून जाईल. या दैत्यांनी महापाप केलेले आहे. त्यांचे वैभव व बल आता नष्ट होईल. त्यांची इहलोकी व परलोकी ही गती चांगली राहणार नाही. माझी शक्ती ही साक्षात लक्ष्मी आहे. ती आता त्यांच्या मस्तकावर आरूढ झाली आहे. ती त्यांची मस्तके तोडून सत्वर परत येईल. आता हे दैत्य मेल्यासारखेच झाले आहेत. आता यांच्याशी युद्ध करा. ते तुमचा केसही वाकडा करू शकणार नाहीत. देवांनो, लवकर उठा. तुम्ही आता निमित्त मात्र व्हा. मनात मुळीच भय धरू नका. उशीर का करता? त्याचे तसे वचन ऐकून व त्यांच्यावर विश्वास ठेवून देवांनी रणामध्ये जाऊन दैत्यांवर शस्त्रांचा मारा सुरू केला. कोणी त्यांची पायांची बोटे तोडली, कोणी शिरच्छेद केले, कोणी दैत्यांचे हात तोडले व कोणी पाठीवर मारले. देवांनी क्रोधाने दैत्यांना शस्त्राघाताने भूमीवर पाडले.
त्यांना पूर्वीचे वैर आठवून फारच चीड आली होती. म्हणूनच त्यांनी काही दैत्यांना जमिनीवर आपटले. त्या दैत्यांनी परनारीला स्पर्श केला, त्यानेच ते दैत्य तेजोहीन झाले. तो दैत्य तर महामूर्खच होता व त्याचे अनुयायीही सारे मूर्ख ठरले. देव त्यांना मारित होते तरी दैत्य प्रतिकारासाठी हातही वर उचलीत नव्हते. त्यांची शक्तीच नष्ट झाली, त्यांना मंत्रच आठवेनात. श्री शक्तीच्या कृपेने देव जय पावले व दत्तवराच्या प्रभावाने असुर तर सर्वच मातीला मिळाले. मग शक्ती परत आली व दत्ताच्या अंकावर विराजमान झाली. तोवर देव तेथे येऊन पाहू लागले. त्यांनी दत्तचरणांना वंदन केले. दत्त म्हणाला, देवगणांनो, तुम्ही युद्धामध्ये दैत्यांना मारले, जंभासुरासी घोर रण केले व सर्व असुरांना मारून मोठा विजय संपादन केला. देवांनो, तुम्ही विजयध्वज उभारलात. तुम्ही धन्य आहात. माझी स्त्री सोडविलीत व माझीही लाज राखलीत. तुम्ही माझ्यावर उपकार केला आहे, मी तो कसा फेडू? तुम्ही केलेला उपकार निर्धाराने मीच माझ्या अंगात जिरवून धारण करीन. हे ऐकून देव चकित झाले व प्रभूचरणी पुन्हा वंदन करून गळा भरून येऊन ते बोलू लागले, हे जनार्दना, नमस्कार नमस्कार. गूढ वचन बोलून आम्हाला का बरे गोंधळून टाकता? ज्या दैत्याने आम्हाला बंधनात टाकले, जे सर्वांना अजिंक्य होते, ते आमच्या हातून मारविले गेले. पण ही शक्ती आमची नाही. सूत्रधार ज्याप्रमाणे लाकडाच्या बाहुल्या खेळवतो, त्याप्रमाणे हे दयाळा, आमच्या हाती तूच विजय मिळवून दिलास. आमची मती ती काय, आमची बुद्धी ती काय? आमची थोडीसुद्धा भक्ती नसताना तू आमची मुक्ती केलीस. स्वतंत्र आहेस तर आम्ही परतंत्र आहोत. तू कर्माचे सूत्र आम्हाला बांधतोस व मायेच्या यंत्रावर फिरवतोस. तुझा अंत व पार आम्ही जाणत नाही. फक्त दोन्ही हात जोडून व भूमीवर पडून तुझ्या पायाचे आम्ही नतमस्तक होतो. जय जय भयहारी, भक्तनिवा चित्तानुसारी, नेहमी विनीत झालेल्यांचा तो उद्धार करतोस. अशा प्रकारे विनम्र जनांचा त्राता आहेस व भक्तचित्त हरण करणार आहेस. तुला आम्ही वंदन करतो. श्री दत्तांची देवांनी अशा प्रकारे स्तुती केल्यावर दत्त प्रसन्न झाले व म्हणाले, देवहो, उन्मत्त न होता स्वर्गसुख भोगावे. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. इष्टवरदान मागून घ्या. मी ज्या भक्तांच्या जवळ नित्य असतो, त्या भक्तांना काहीही कमी पडणार नाही. त्यावर देव विनयपूर्वक म्हणाले, जर तू आम्हाला वर देणार असशील तर असा वर दे की आमच्या मनात तुझ्याविषयी नित्य अहर्निश भक्तिप्रेम येवो. त्यावर अत्रिसूत तथास्तु म्हणाले. ज्या देवांचा अपाय काहीही परिश्रम न पडता टळला होता, त्यांनी सर्वांनी त्याच्या चरणांचे वंदन केले. दत्त किती दयाळू आहे. याच गोष्टीचा वारंवार विचार करीत व त्याला पुन्हा पुन्हा वंदन करून देव स्वर्गामध्ये गेले व त्यांनी आपापल्या पदाचा अधिकार घेतला. त्या योगेंद्राच्या चरणांना वंदन करण्यास देवांसह इंद्र मोठ्या आनंदाने नेहमी येत असतो. गर्ग अर्जुनाला म्हणाले, तुझी इच्छा उत्तम आहे. तू दत्तांच्या दर्शनाला जा. तो तुझी इच्छा पुरवील. निसंशय होऊन भक्तिभावाने त्याचे पाय धरावे. मन अपाय का बरे होईल? वेदानेच हा उपाय सांगितलेला आहे. गर्गमुनींचे असे वचन ऐकून अर्जुनाचे मन भावनेने भरून आले. भक्तीने उत्कंठित होऊन तो गर्गाला म्हणाला, हे मुने, तू धन्य आहेस, धन्य आहेस. तू महाज्ञानी आहेस. दत्तचरणांच्या ठाई भक्ती तू माझ्या मनामध्ये उत्पन्न केलीस. आता मी जातो. मला वरदान द्यावे. दत्ताचे दर्शन घडावे, हेच माझे मन चिंतित आहे. गर्गाने तथास्तु म्हटले. तेव्हा अर्जुन निघाला व सह्याद्रीवर एकटा पोहोचला. तेथे जलप्रवाह झुळझुळ वाहत होता. सुखकर व शीतल असे ते जल होते. वारा शांत होता. कोकिळा कोमल स्वरात गात होत्या. वृक्ष घनदाट होते. त्यावर पक्षी नित्य राहत होते. फुले फळे भरपूर होती. दुःखाची वार्ताच नव्हती. वाघ व गायी वैर सोडून त्या आश्रमात एकत्र राहत होत्या. असा तो आश्रम राजाने पाहिला. ते आश्रमस्थान इंद्राच्या नंदनवनासारखे सुंदर होते. अर्जुन तेथे गेला व त्याने दत्ताच्या पावलांच्या खुणा पाहिल्या व त्याने राजाच्या मनात फारच आनंद झाला. गुरु दीपकाला म्हणाले, त्या चिन्हांचे वर्णन करतो. तेव्हा दीपकाला नवल वाटले. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 5 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.